पाहिलंच होतं की लेखकाने आणि त्यांच्या सहकार्याने पायाचा आवाज न करता किंवा पालापाचोळ्यावर पाय न पाडता अगदी सावधगिरी बाळगत त्यांनी आपलं जे जंगलामध्ये प्राणी पाहायला जाण्याचं जे त्यांचं ठरलेलं आहे, वाघीण बघायला जाणं, ते काम त्यांनी त्यांचं चालू ठेवलेलं आहे. तर त्यावरून पालापाचोळ्यावरून पाय न वाजवता जाणं ही त्यांच्यासाठी फारच मोठी कसरत होती, फार मोठी ती दिव्य होतं. पाणोठा जसं जवळ आला तसं माझं हृदय जोराजोरात धडधडू लागलं. आता लेखकांनी त्यावेळेला त्या सिच्युएशनला काय घडलं त्यांच्या बाबतीत हे सगळं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाणोठा म्हणजे ज्या नाल्यामध्ये थोडंफार पाणी होतं, तर अशा ठिकाणी ते लेखक आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी प्राणी पाहण्यासाठी गेलेले किंवा ती वाघीण आणि त्या वाघिणीची पिल्लं पाहायला तिथे गेलेले. पण एक अनामी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. कुठेतरी स्वतःचं संरक्षण किंवा ती वाघीण अचानक कुठून तरी अटॅक वगैरे करेल अशी थोडीशी भीती त्यांना वाटत होती. त्यामुळे पाणोठा जसं जवळ आला तसं माझं हृदय जोराजोरात धडधडू लागलं. म्हणजे भीतीपोटी त्यांना हे सगळं होत होतं. पुढं काय दिसेल या जाणीवीनंच माझा घसा कोरडा पडला. भीतीमुळे त्यांच्या घशाला देखील कोरड पडली होती. इतरांची अवस्था काही वेगळी नव्हती. म्हणजे लेखकाची इथं अवस्था त्यांनी एक्सप्लेन केलीच आहे आपल्याला पाठाद्वारे, पण त्यांचे जे सहकारी आहे त्यांना पण ते असं वेगळं वाटत होतं. सेम फिलिंग होतं त्यांचं पण. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच फोन करून सूचना केली. चौकस राहण्याची म्हणजे कधीही काहीही होऊ शकतं, बिकट प्रसंग येऊ शकतो. तर अशा वेळेला त्यांनी काय केलं, आता व्यवस्थित आपण थोडंसं लक्ष राहूया, सतर्क राहूया. त्या चौकस राहणं म्हणजे सतर्क राहणं, स्वतःची सावधगिरी, स्वतःचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी. तर चौकस राहण्याची डोळ्यांनीच खुणा करून सूचना केली. बरं, इथे डोळ्यांनीच खुणा केल्या का? कारण बोलताना भाषेचा वापर करणं किंवा बोलताना जो आवाज होईल तर तो आवाज करणं ते इथे योग्य नव्हतं. माणसांचा आवाज आपापसात बोलण्याचा जर आला तर तिथे असलेले प्राणी काय होतील, लगेच तिथून निसटून जातील. त्या व्यतिरिक्त अचानक हल्ला देखील करतील. असं दोन्हीपैकी काही घडू शकतं. आणि म्हणूनच त्यांनी भाषेच्या माध्यमापेक्षा म्हणजे बोलण्यापेक्षा फक्त डोळ्यांनीच खुणा करून सूचना केली. आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठंतरी झाडाच्या बुंद्या आहेत, जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. बरीच झाडं झुडपं होती तिथे, दाट झाडी होती, त्यामुळे वाघीण कुठेही लपून बसली असेल. आणि या सगळ्या झाडा झुडपांमुळे आपल्याला ती दिसत नाहीये, पण तिला जर हे लेखक आणि सहकारी दिसले तर नक्कीच ती काय करेल, गुरगुरत एका क्षणामध्ये त्यांच्यावर हल्ला करेल. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती. अगदी खूप शांतता होती. आणि या शांततेमुळे वाऱ्याच्या झोतामुळे तिकडे जी झाडं होती त्या झाडांची पानं हलत होती आणि त्या पानांच्या हलण्याचा आवाज देखील जाणवत होता. एवढी शांतता तिथे पसरली होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं. म्हणजे आजूबाजूचं देखील भान लेखक किंवा त्यांच्या सहकार्यानं उरलं नव्हतं. आणि त्यामुळे साहजिकच अगदी सगळा काळ पूर्णपणे थांबलाच आहे की काय, आजूबाजूला काहीच घडत नाहीये असं लेखकाला थोडा वेळ वाटू लागलं. अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो म्हणजे थांबलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. अंगावर सरसरून काटा येणं म्हणजे खूप भीती वाटणं. इथे वाक्याच्या रंगाने दिलेलं अंगावर काटा येणं, खूप घाबरणं. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 1 वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे. लेखकांनी प्राण्यांचं निरीक्षण केलेलं आहे, त्यांच्या जीवनाचा बरेच अभ्यास केलेला आहे, अनुभव देखील घेतलेला आहे. त्यामुळे साहजिकच हा आवाज त्यांनी तंतोतंत ओळखला. ती
आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी असा अंदाज देखील त्यांनी वर्तवला. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी त्या पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्क झाली. पाणवठ्याकडे पाहिलं म्हणजे तो जो नाला आहे त्यामध्ये थोडंफार जे पाणी शिल्लक आहे आणि तिथे ही प्राणी पाणी पिण्यासाठी वगैरे येतात. तर अशा पाणवठ्याकडे लेखकाचं लक्ष गेलं. कशामुळे? तर धपकन आलेल्या अशा आवाजामुळे. आणि त्यामुळे त्यांना ते पाहिल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती आणि लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. जसं की आपण म्हणतो ना, एखादं आपल्या मानवजातीमध्ये बाळ ज्या वेळेला पहिल्यांदा चालायला लागतं किंवा ते उभं राहायला शिकतं, त्यावेळेला आई किंवा आजूबाजूचे जे काही त्याची माणसे नातेवाईक आहेत, सभासद आहेत घरातील, तर ते काय करतात की त्याला प्रोत्साहन देतात की हां हां उभा राहा उभा राहा, किंवा त्याला हाताने पुढे पुढे बोलवतात की जेणेकरून ते आपल्याकडे बघून आपल्याकडे हसत ते प्रोत्साहित होईल आणि पुढे येण्याचा किंवा चालण्याचा किंवा उभं राहण्याचा ते प्रयत्न करेल. यासाठी त्याला एक त्यांना प्रोत्साहन आपण देतो. तसंच इथे वाघिणीने देखील आपल्या पिल्लांना ती प्रोत्साहन देत होती. त्यांना एक आश्वासक असा आवाज देत होती की तुम्ही जे करताय ते योग्य आहे, तुम्ही करा, पोहू शकता पाण्यामध्ये वगैरे अशा पद्धतीने. तर ही तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. आणि जेमतेम त्या वातावरणामध्ये फक्त वाघीण आणि त्या वाघिणीची पिल्लं यांचा सगळा आवाज पूर्ण परिसर दुमदुमून जाणारा असा ठरला होता. वाघीण रात्रीच पिल्लांना नालाकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. आता हे पिल्लं लहान आहेत, त्यामुळे वाघीण शिकारीला ज्या वेळेला गेली तर त्यावेळेला पिल्लांना तर बरोबर नेऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्या पिल्लांच्या संरक्षणासाठी म्हणजे इतर भक्षकांपासून त्या पिल्लांना काही होता कामा नये, तर यासाठी तिने काय केलं होतं, वाघिणीनं रात्रीच पिल्लांना नाल्याच्या काठी जांभळीच्या दाट झाडीमध्ये तिने त्यांना लपवून ठेवलं होतं आणि ती मात्र स्वतः शिकारीला गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. म्हणजे त्या जंगलामध्ये इतरही हे प्राणी होते आणि वाघिणीच्या पिल्लांना जे नरवाघ आहे, त्या व्यतिरिक्त बिबळा आहे, रानकुत्री आहे, तर हे जे प्राणी आहेत ना, तर ते वाघिणीच्या पिल्लांची शिकार करतात आणि त्यामुळे साहजिकच या प्राण्यांपासून त्यांना संरक्षण मिळावं म्हणून तिने स्वतः अगदी पूर्णपणे बंदोबस्त केला होता. आणि जाता जाता या पिल्लांना जांभळीच्या झाडीमध्ये लपवून ती मात्र शिकारीला गेली होती. आणि या संभाव्य शत्रूंचा या जंगलात राबता असतो, या ठिकाणी राबता असतो, म्हणजे येणं जाणं असतं आणि त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबाबत भलतीच दक्ष असते. नुकतीच जन्मलेली ही पिल्लं असतात, त्यामुळे अटॅक करणं, हल्ला करणं या पिल्लांना अजून जमलेलं नसतं आणि त्यामुळे ती वाघीण त्यांची आई त्या पिल्लांचं पूर्ण संरक्षण करण्यास दक्ष असते. आणि इतर जे प्राणी आहेत त्या पिल्लांवर हल्ला करू शकतात, त्यांना इजा पोहोचू शकतात आणि म्हणून या वाघिणीला प्रत्येक वेळेला ती पिल्लं ज्या वेळेला लहान आहे तर त्यावेळेला सतत त्या पिल्लांसोबत राहणं तिला गरजेचं असतं. सुरक्षेबाबत ती भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. बघा, रात्रभर तिने त्या पिल्लांना त्या झुडपामध्ये जांभळीच्या झाडीमध्ये लपवून ठेवलं होतं आणि ती मात्र पोटा पाण्यासाठी पिल्लांना देखील शिकार मिळावी, त्यांना खायला मिळावं यासाठी ती काय पूर्ण रात्र शिकारीसाठी निघाली होती. आणि आता मात्र रात्रभर जंगलात फिरून ती पुन्हा पिल्लांजवळ आली होती. आईचे हात ऐकताच
अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. जसा आई बाळाला अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवून एका कामकाजासाठी बाहेर निघून जाते आणि ते काम आटपून ज्या वेळेला ती परत येते त्यावेळेला लहान मुलांना किती आनंद होतो ते आपल्याला माहितीच आहे की लहान बाळ कसं खुदकन हसतं, त्या आईकडे झेपावतं, त्या आईला जवळ घे म्हणून ते मिठी मारतं, ते गालामध्ये गोड हसतं वगैरे. तर तसंच ही जी वाघिणीची पिल्लं आहे त्यांचंही थोडंसं तशाच प्रकारचं भावना त्यांनी व्यक्त केल्या. रात्रभर आईच त्यांची जवळ होती आणि त्यामुळे आईची हाक ऐकू येताच त्या झुडपामध्ये दडून बसलेली, म्हणजे सकाळ झाली तरी पण ती त्या झाडाझुडपात लपून बसलेली पिल्लं होती ती बाहेर आली आणि खेळकरपणे त्यांनी त्यांच्या आईकडे झेपावली. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभराच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. म्हणजे तिची बसण्याचं जे अंदाज आहे तर ती का बसली तिथे आल्या आल्या त्या पाण्याजवळ वगैरे, तर त्यावरून लेखकाने अंदाज बांधला की नक्कीच ती रात्रभर शिकारीसाठी वणवण फिरली असेल, बरंच तिने स्ट्रगल केलं असेल आणि त्यामुळे थकून भागून विश्रांतीसाठी ती तिथे बसली होती. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. उधाण आलं होतं म्हणजे बऱ्याच वेळानंतर आई परत आलेली हे पाहता क्षणी पिल्लांना मात्र खूप आनंद झाला. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली. म्हणजे आपण म्हणतो ना की खूप आनंद झाला की बाळ काय करतं आईकडे झेपावतं, त्यानंतर तिच्या गळ्याला मिठी मारतं वगैरे. तसंच त्यातील एका पिल्लानं पण काय केलं, वाघिणीच्या पाठीवर उडी घेतली, आनंद व्यक्त केला ॲक्च्युली त्याने. पण तिथून घसरल्याने ते धक्कन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून काय केलं, नापसंती व्यक्त केली. म्हणजे वाघिणीला त्याचा हे जो व्यवहार आहे त्याने हे जे काही केलं तर ते वाघिणीला मात्र आवडलेलं नाही आणि म्हणून तिने काय केलं, मंदपणे गुरगुरून तिने नापसंती व्यक्त केली. जसं लहान मूल ज्या वेळेला काही चुकतं तर त्यावेळेला आई पण कसं त्याला तेवढ्या वेळामध्ये ती त्याला नापसंती व्यक्त करते की बाबा तुम्ही हे करतोय ते चुकीचं आहे. जसं आपल्या मानव जातीमध्ये जसं असतं तसंच या प्राण्यांमध्ये देखील त्याच भावभावना आहेत हे या पाठातून व्यक्त होतात. तर या वाघिणीने देखील काय केलं, नापसंती व्यक्त केली. पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. पिल्लं बिचारी ती लहान आहे त्यामुळे त्यांनी जे केलं ते योग्यच आहे असं त्यांच्या बालमनाला कुठेतरी वाटतं आणि त्यामुळे त्यांना आई रागवली त्याचं काहीच देणं घेणं नव्हतं. त्यांचा आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोका सुरू होता. दंगाधोका म्हणजे दंगा मस्ती आपण म्हणतो की आई आले तर आता आपण सेफ आहोत, आता आपल्याला कोणाची भीती नाही, हे कुठेतरी त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे साहजिकच आई होती रात्रभर आई बाहेर होती, बराच वेळ आईपासून दूर राहिलेली ही पिल्लं होती. त्यामुळे आई येताच त्यांनी दंगाधोका म्हणजे दंगामस्ती सुरू केली. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्याची पिल्लं होती. बघा 5 महिन्याची जी वाघिणीची पिल्लं आहेत तर त्यांनी लेखकाने अंदाजे उंची वगैरे पण सांगितले की कुत्र्यापेक्षा लहान आकार असतो त्यांचा. तर अशी 5 महिन्याची ही पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही पण खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्ल्याला मायेनं चाटत होती. जसं आई आपल्या बाळाला काय करते, प्रेमाने कुरवाळते, त्यानंतर त्याच्या डोक्यावरून वगैरे हात फिरवते, पाठीवरून हात फिरवते. तसंच या वाघिणीच्या म्हणजे या वाघिणीने देखील काय केलं, त्यातल्या 4 पिल्लांमधील एका पिल्लाला त्याने मायेने जवळ घेतला आणि मायेने चाटत होती. म्हणजे आई आणि पिल्लांमधील प्रेम इथे व्यक्त होतं. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच आव असा आवाज दिला. हा पिल्लांना मागे येण्याबाबत इशारा होता. त्यांना माणसासारखी भाषा आवडत नसते
त्यामुळे एक विशिष्ट आवाज ते काढत असतात की प्राण्यांना त्यांच्या पिल्लांना बोलवायचं आहे किंवा पिल्लांपासून दूर जायचं आहे, धोक्याची सूचना द्यायची आहे. त्यावेळेला त्यांचे ना विशिष्ट असे आवाज ते काढत असतात. तर आता देखील त्यांनी ऑ असा आवाज काढला आणि पिल्लांना मागे येण्याबद्दल इशारा केला होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी. पण अशी शिकार जड असल्याने ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं आणि त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. खरंच रात्रभर तिने जी मोठ्या प्राण्याची शिकार केली होती, शिकार करू शकते ती, पण तो मोठा प्राणी जबड्यातून उचलून आणणं तेवढं पॉसिबल नसतं. आणि म्हणून तिने काय केलं, तिने ज्या ठिकाणी शिकार केली तिथेच ती कुठेतरी पालापाचोळ्यात लपवून ठेवली होती आणि आता ती पिल्लांपाशी आली आणि पिल्लांना घेऊन ती त्या केलेल्या शिकारीपाशी ती घेऊन गेली. म्हणजे पिल्लांना खाणं मिळावं यासाठी पिल्लांना ती घेऊन जाते. या 4 पिल्लांसोबत स्वतःचं पोट भरण्यासाठी तिनं सतत कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्याकडे ती चांगली पारंगत होती, एक्सपर्ट होती, चांगले नैपुण्य मिळवलेलं होतं तिला. म्हणजे ती शिकार करणं त्यामध्ये ती एक्सपर्ट होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आज शिरण्याआधी ती वळून पिल्लं सोबत येत आहेत की नाही हे पण पाहून घेतलं. म्हणजे ती 4ची 4 पिल्ले येत आहेत की नाही हे देखील तिने एकदा पाहिलं. 2 पिल्लं तिच्या मागोमागे निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पिल्लं पाण्यात एकमेकांशी खेळण्यातच दंग झाली होती. त्यामुळे आपली आई पुढे गेली याचं त्यांना भान राहिलं नव्हतं. वाघिणीनं परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. म्हणजे पिल्लांना पुन्हा तिने आवाजाने बोलवलं. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपापला खेळ थांबवला आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिशेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळी झलक बघितली होती. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. तर थोडक्यात लेखकाने वाघीण ही हिंस्र प्राणी आहेच, आक्रमक असतेच, पण त्याबरोबर ती एक आई आहे. तिच्यामध्ये पण प्रेम, मातृत्व असतं. तर ही भावना लेखकाने आपल्या या जंगलातील डायरी या पाठामध्ये आपल्याशी शेअर केलेली.